गुड मॉर्निंग. आज आपण इंग्लिश इयत्ता 4 युनिट नंबर 2 यामधला पेज नंबर 17 या पेजवरील ही आपण गोष्ट बघणार आहोत. कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये आपण अ गार्डन ऑफ वर्ड्स हे बघितलेलं आहे. तुम्ही हे भरपूर वेळेला आता याचा सराव केला असणार आहे. भरपूर वेळेला वाचलं असेल, लिहून पण काढायला सांगितलेलं होतं, याचा स्वाध्याय सांगितलेला होता. हे सगळं तुम्ही बऱ्याच जणांनी म्हणजे पूर्ण केलेलं आहे आणि आता हे वाचायला येतं हे गृहीत धरून आपण आज ही गोष्ट बघायची आहे. आणि ज्यांना हे सगळे शब्द वाचता येतात त्यांना ही गोष्ट आता वाचन करणे अजिबात अवघड नाही, खूप सोपं आहे. बघा, द हेअर अँड द टॉर्टाइज. ससा आणि कासव. ससा आणि कासवांची गोष्ट, शर्यत, हे आपल्याला मराठीतून माहिती आहे. तीच गोष्ट आहे या ठिकाणी इंग्लिशमधून आहे. बघा काय सांगितलेलं आहे. लिसन अँड रीड अलाउड. लिसन ऐका आणि रीड अलाउड मोठ्याने वाचा. ऐकायचं आहे. समोर पुस्तक तुमच्याही घेतलं असेल तुम्ही. बघा, वन्स अ हेअर अँड अ टॉर्टाइज डिसाइडेड टू हॅव अ रेस. एकदा, हे सगळे शब्द झालेले आहेत, मागच्या वर्षी पण झालेले आहेत. एकदा ससा आणि कासव डिसाइडेड म्हणजे ठरवतात. काय ठरवतात? टू हॅव अ रेस, शर्यत लावायची ठरवतात. आणि त्यावेळेला ससा काय म्हणतो बघा, हे चिन्ह बघा सशाकडे आहे म्हणजे ससा बोलतोय. हे ससा म्हणतोय टॉर्टाइजला, यू आर सो स्लो, आय एम सो फास्ट. तू अगदी स्लो आहेस, मंद आहेस तू, आणि मी कसा आहे, अगदी फास्ट आहे, चप्पळ आहे मी. आणि आपल्याला माहितीच आहे ससा अगदी खूप जोरात वेगाने धावू शकतो, पण कासव मात्र अगदी मंद आहे, त्याला पळता येत नाही. आणि दोघंजण आता शर्यत लावणार आहेत. या ठिकाणी बघा, स्लो आणि फास्ट हे अपोजिट वर्ड पण या ठिकाणी आलेलं आहे. गोष्ट असू दे किंवा आपण काहीही शिकत असताना जर त्या ठिकाणी अपोजिट वर्ड आले किंवा रायमिंग वर्ड्स आले तर पटकन लिहून पण काढायचं आहे ते. या ठिकाणी हे अपोजिट वर्ड्स आलेलं आहे. बघा, लक्षात आलं. यू आर सो स्लो, आय एम सो फास्ट असं ससा म्हणतो. आणि त्यावेळेला कासव काय म्हणतं बघा, पाठीमागं वळून बघा. इथं या ठिकाणी दूर टेकडीवरती एक आंब्याचं झाड आहे आणि त्याच्याकडे बघून टॉर्टाइज काय म्हणतं, लेट अस रन अ रेस. चल आपण रेस कशाची लावूया, पळण्याची शर्यत लावूया, रेस लावूया. अप टू द मँगो ट्री. कुठंपर्यंत? त्या तिथं ते जे टेकडीवर दिसतं ना मँगो ट्री, त्या तिथंपर्यंत आपण पळण्याची शर्यत लावूया. ससा बघा बघतच राहतो आणि ससा एकदम डोक्याला एकदम त्याला असं आश्चर्य वाटतं की तिथंपर्यंत, आणि हा कासव आता येणार आहे माझ्यासोबत. आणि ससा हसतो, हा हा हा. आणि बघा या ठिकाणी दोघांची शर्यत म्हणजे रेस स्टार्ट होते. बघा या ठिकाणी द रेस बिगॅन, शर्यत सुरुवात होते. द हेअर रॅन विथ लॉंग लिप्स. बघा ससा अगदी लॉंग लिप्स म्हणजे अगदी लांब लांब अशा उड्या मारत तो अगदी वेगानं पुढं धावून जातो. हॉप 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 म्हणजे उड्या मारत तो वेगाने पुढे जातो सुद्धा. आणि कासव बघा, द टॉर्टाइज वॉकड स्लोली, प्लॉड 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 म्हणजे कासवाला पळता येतच नाही, ते अगदी सावकाश असं जायला लागतं. द हेअर केम टू अ कॅरट पॅच. बघा या ठिकाणी ज्या वेळेला ससा असा पुढं अगदी वेगाने धावून येतो त्यावेळेला त्याला तिथंच
शेजारी म्हणजे रस्त्यामध्ये काय दिसतं बघा, हे कॅरट म्हणजे गाजराची पॅच म्हणजे शेती, या ठिकाणी ते दिसतं. आणि ते दिसल्याबरोबर सशाच्या तोंडाला पाणी सुटतं, कारण सशाला हे असलं सगळं खूप आवडतं. ससा काय म्हणतो बघा, यमी, व्हॉट लवली रेड कॅरट्स, किती छान अगदी आहेत हे असं गाजर, किती चांगले आहेत. द टॉर्टॉइज इज फार बिहाइंड, आय शॅल ईट अ फ्यू कॅरट्स. अजून हे टॉर्टॉइज कुठं आहे, लांब आहे अगदी पाठीमागं, बिहाइंड म्हणजे पाठीमागं, खूप लांब आहे ते. आणि तोपर्यंत मी काय करतो, फ्यू म्हणजे थोडेसे कॅरट मी काय करतो, खातो. तोपर्यंत तो काही माझ्यापर्यंत पोचत नाही. आणि बघा या ठिकाणी ससा बसतो त्या शेतामध्ये आणि काय करतो बघा, त्यानं काय म्हटलेलं असते, आय शॅल ईट अ फ्यू कॅरट्स, म्हणजे थोडंसं मी खातो, पण तसं होत नाही. बट ही एट अ लॉट ऑफ कॅरट्स, लॉट ऑफ म्हणजे पुष्कळ, तो भरपूर असं कॅरट म्हणजे गाजर खातो. कसा खातो बघा, तोंडाचा आवाज करत असा, क्रंच क्रंच क्रंच. अगदी ताजे असतात ते कॅरट आणि तो अगदी छान आवडीनं बसून असं भरपूर खातो. आणि पुन्हा पळायला लागतो बघा. देन द हेअर केम टू अ रॅडिश पॅच. रॅडिश म्हणजे मुळा. तर या मुळ्याच्या शेतीजवळ असाच पुढं पळत जातो, तोपर्यंत मुळ्याचं दिसतं त्याला. आणि ते दिसल्याबरोबर पुन्हा त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. स्लर्प, व्हॉट ज्युसी व्हाईट रॅडिशेस, किती अगदी ताजे असे रॅडिश म्हणजे मुळा, किती अगदी ताजं आहे. आय शॅल ईट ओनली अ फ्यू, हे सुद्धा मला थोडंसं खायचं आहे, मी खाईन आणि अगदी थोडंसंच खाईन असं तो म्हणतो. आणि त्या ठिकाणी बसतो त्या शेतात जाऊन. आणि इथं सुद्धा तसंच होतं. बट ही एट अ क्वाईट अ फ्यू, इथं सुद्धा बघा त्याला त्याचं मन आवरत नाही. त्या ठिकाणी मुळासुद्धा तो भरपूर खातो, तोंडाचा आवाज करत असा, चॉम चॉम चॉम, याप्रमाणे तो खातो, भरपूर खातो ते सुद्धा. आणि पुढं परत पळत जातो. तर त्या ठिकाणी परत बघा शेतीच असते सगळी. आणि त्या शेतामध्ये त्याला काय दिसतं बघा, देन द हेअर केम टू अनादर व्हेजिटेबल पॅच. या ठिकाणी त्याला पालेभाजी दिसते. आणि पालेभाजी दिसल्याबरोबर पुन्हा बघा ते काय म्हणतो, फ्रेश लिफी व्हेजिटेबल्स, किती छान अगदी ताजे अशी ही पालेभाजी आहे. सो गुड टू ईट, खाण्यासाठी किती छान आहे. आणि मग तो काय करतो बघा, तिथंसुद्धा बसतो, त्या शेतात जाऊन पण बसतो. आणि काय करतो बघा, सो ही एट अ क्वाईट अ फ्यू. त्या ठिकाणी इथंसुद्धा तो भरपूर खातो, अगदी तोंडाचा असा आवाज करत बघा, मंच 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 आवाज येतो का नाही खाताना, तसं तो भरपूर त्या ठिकाणी लिफी व्हेजिटेबलसुद्धा खातो. आणि मग मात्र काय होतं बघा, त्यानं इथं बघा कॅरट्स पण खाल्लेलं आहे, रॅडिश पण खाल्लेलं आहे. आणि आता इथं लिफी व्हेजिटेबल पण या ठिकाणी त्यानं भरपूर खाल्लेलं आहे. आणि त्यामुळं त्याला पोट इतकं त्याचं फुल्लं झालं आहे की पळायला त्याला त्रास होतो आहे बघा. या द हेअर वॉज नाव टू फुल, म्हणजे खूप अगदी फुल्ल असं त्याचं पोट भरतं. आणि त्यामुळं ही रॅन हॉप इटी हॉप, हॉप इटी हॉप, त्याला पळता येत नाही, अगदी सावकाश तो असं पळायला लागतो. पोट असं भरल्यानंतर आपल्याला तर पळता येतं का, तसंच ह्याची पण अवस्था होते, खूप खाल्लेलं असतं. काय होतं बघा, ही वॉज फीलिंग व्हेरी स्लीपी. आणि एवढं फुल्ल झाल्यानंतर त्याला आता झोप यायला लागते. आणि तो काय म्हणतो, आय शॅल टेक अ लिटल नॅप. नॅप म्हणजे विश्रांती, अगदी थोडीशी आता मला विश्रांती घ्यायला पाहिजे. टॉर्टॉइज काही अजून आलेलं नाही आणि ते काही माझ्यापर्यंत पोचू शकणार नाही, त्याला माहिती असतं. कारण आता बघा मगासपासून त्यानं कॅरट बघा गाजराच्या शेतात बसून म्हणजे ते गाजर खाल्लं, मुळा खाल्ला त्यानं, लिफी व्हेजिटेबल्स या ठिकाणी बसून खाल्लं, तरीही टॉर्टॉइज काही अजून आलेलं नव्हतं. आणि त्यामुळं आता याला वाटलं की आपण थोडीशी विश्रांती घेऊया, टॉर्टॉइज काही आपल्यापर्यंत पोचत नाही आणि शर्यत मीच जिंकणार आहे. आणि असं म्हणून तो तिथंच एका झाडाखाली बघा झोपतो.
ही स्लेप्ट अंडर अ ट्री. अंडर अ ट्री झाडाच्या खाली, त्या ठिकाणी झोपतो. स्लेप्ट म्हणजे झोपला. बघा त्याचं पोट अगदी फुल्ल झालेलं आहे, त्यामुळे त्याला झोप येते त्या ठिकाणी लगेचच. ही स्लेप्ट ऑन अँड ऑन म्हणजे भरपूर उशीर त्याला झोप, एवढी गाढ झोप लागते की किती वेळ झोपला त्याचं त्याला माहितीच नसतं. आणि तोपर्यंत काय होतं, कासव हळूहळू हळू चालत त्याच्यापर्यंत येतं सुद्धा. आणि बघा, ऑल धिस व्हाईल द टॉर्टाईज डिडंट स्टॉप, ही वॉकड ऑन अँड ऑन. बघा, कासव कुठंही वाटेमध्ये थांबत नाही आणि न थांबता ते चालतच राहतं. आणि त्यामुळं ते कुठं म्हणजे ससा झोपलेला असतो तिथंपर्यंत येतं. बघतो तो ससा झोपलेला आहे, पण तो काही तिथं थांबत नाही. तो पुढे 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 चालतच राहतो. आणि काय होतं बघा, शेवटी द टॉर्टाईज रीचड द मँगो ट्री. बघा, हे जे मँगो ट्री टेकडीवरती दिसलेलं असतं, त्या मँगो ट्रीजवळ हा टॉर्टाईज पोचतो. रीचड म्हणजे पोचणे. त्या ठिकाणी तो पोचतो आणि तिथंच तो बसतो. ससा कधी येतो त्याची वाट बघत बसतो. आणि इकडं तोपर्यंत काय होतं बघा, द हेअर ओकअप म्हणजे ससा उठला. त्याला इथं झोपलेला असतो, तो एकदम खडबडून जागा होतो आणि बघतो पाठीमागं. तोपर्यंत कासव त्याला दिसतच नाही. त्याला वाटतं अजून कासव लांबच असेल आणि तो पळत पळत, ही रॅन टू द मँगो ट्री, तो त्या मँगो ट्रीकडं म्हणजे पळायला लागतो. आणि पळत 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 त्या ठिकाणी मँगो ट्रीच्या जवळ येतो. आणि तिथं व्हॉट डीड द हेअर सी, त्या ठिकाणी सशाला काय दिसतं बघा. त्याचा चेहरा बघा कसा झाला आहे, काय दिसतं त्या सशाला. या ठिकाणी कासव कधीच येऊन तिथं बसलेलं असतं. आणि त्यावेळेला कासव बघा काय करतं, हसतं. हा हा हा, स्लो बट स्टेडी विन्स द रेस. काय म्हणतं कासव, स्लो बट स्टेडी विन्स द रेस. म्हणजेच काय, सावकाश पण नियमितपणे जो प्रयत्न करतो तोच रेस काय करतो, विन्स म्हणजे जिंकतो. लक्षात येते का. ससा काय करतो, थांबतो, झोपतो आणि जो थांबला तो संपला. माहिती आहे की नाही आपल्याला. आणि जो सतत चालत जातो, ससा बघा, खरं तर ससा जिंकायला पाहिजे होता, कारण ससा खूप वेगवान आहे. त्यामुळं ससाच जिंकायला पाहिजे होता, पण ससा जिंकला नाही, कारण त्याला आपल्या वेगावरती खूप अभिमान होता, गर्व होता. आणि त्यामुळं प्रयत्न त्याचे कमी पडले. मी झोपलो तर काय बिघडणार आहे, कोण जाणार आहे माझ्या पुढं, असं त्याला वाटलं. पण त्या थांबण्यामुळं या ठिकाणी कासव काय झालं, जिंकलं. आणि कासव का जिंकलं, कारण ते स्लो होतं, म्हणजेच त्याला येत नव्हतं धावता, पण तो कुठंही थांबला नाही. आणि कुठंही थांबला नाही आणि म्हणूनच तो शर्यत जिंकला. म्हणजेच याच्यावरून लक्षात येते का, आपण सुद्धा बघा, आपल्याला वाटतं की आपल्याला काही येत नाही, इंग्लिश वाचन येत नाही, आपण यामध्ये मागे आहोत. पण असं नाही. आपण जर सतत प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला जी गोष्ट अशक्य वाटते ती सुद्धा नेहमी शक्य होत असते. आणि त्यामुळे नेहमी प्रयत्न करत राहायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, स्लो बट स्टेडी विन्स द रेस. समजली गोष्ट. ही गोष्ट सगळ्यांनी वाचायची आहे. गार्डन ऑफ वर्ड्स वाचन आलं की आपोआप हे सगळं वाचता येणार आहे.